नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी ओबीसी आंदोलनासंदर्भातली। आझाद मैदानामध्ये ओबीसी समाज आता एकवटलेला आहे। मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला ओबीसींनी आता विरोध केला। आमचं आरक्षण जाईल अशी भावना बाळगून आता सध्या ओबीसी समाज हा आता आझाद मैदानावरती एकवटलेला आहे। मराठा आरक्षणानंतर आज पुन्हा एकदा जे आहे ते आझाद मैदान आपल्याला गजबजलेलं पाहायला मिळतंय। कुणबी समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी कुणबी समाज हा मोठ्या संख्येने आझाद मैदानात आलेला पाहायला मिळतोय। हजारोच्या संख्येने कुणबी समाज बांधव त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेले तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी कुणबी समाज ज्याचा आज यलगार असा विराट असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून या राज्यभरातून या समाज बांधव आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सुधारित पत्रक काढून कुणबी समाजाला जो निर्णय दिला आहे प्रमाणपत्र देण्याचा त्या सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध करत कुणबी समाजाने मोर्चाची हाक दिली असून हा लढा कुणबी समाजाच्या अस्तित्वाचा असून शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत या ठिकाणी एकजूट दाखवली आहे। तसेच राज्यातील कुणबी समाजाला स्वतंत्र ओबीसी आरक्षण मिळावे, प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि शासनाने घेतलेले ताजे निर्णय मागे घ्यावे या मागण्यावरती हा यलगार केंद्रित करण्यात आला आहे। या आंदोलनाला कोकणातील 7 जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कुणबी संघटनांचाही मोठा पाठिंबा प्रतिसाद मिळत असून आझाद मैदान या ठिकाणी कुणबी समाजाचा यलगार उसळण्याची जी आहे ती स्पष्ट चिन्ह दिसत आहेत। एकीकडे जर पाहिलं तर शासनाच्या वतीने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे। त्यामुळे आज या आंदोलनानंतर जे ते सरकार सरकारची काय भूमिका असणार आहे आणि कुणबी समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का हे महत्त्वाचं असणार आहे। कारण या ठिकाणी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर या ठिकाणी कुणबी समाज हा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहे। त्यामुळे राज्य शासन आता कोणती भूमिका घेत आहे आणि कुणबी समाजाच्या मागण्या पूर्ण करत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि याच आंदोलनासंदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी काही आंदोलकांशी सुद्धा संवाद साधला, तोही पाहूया। आज आझाद मैदान पुन्हा एकदा चर्चेत आहे। मनोज जरांगे पाटीलांच्या आंदोलनानंतर आज कुणबी समाजाच्या वतीने आझाद मैदानात जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। कुणबी समाजाच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं आणि सरकारच्या वतीने एक GR काढण्यात आला होता। त्या GRमध्ये जे सांगितलं होतं त्याबद्दल कुणबी समाजाचा आक्षेप होता, जो समितीत जे ते सुधारपत्र करावं, बदल करावं त्यासाठी कुणबी समाजाच्या वतीने बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही कुणबी समाजाचे बांधव आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही इथे आंदोलन करताय, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत, सरकारला काय सांगू इच्छिता? जय कुणबी साहेब, जय शिवराय। सर, आम्ही आज इथं जो जरांगे पाटलांनी ह्याच मैदानावरती जो मोर्चा घेतला होता त्याला आमचा कुणबी समाजाचा पूर्ण विरोध आहे। कारण त्यांनी ज्या अटी सरकारसमोर मांडलेत तो हैदराबाद गॅजेटियरचा आधार घेऊन त्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी असे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही। किंवा हे जे 58 लाख त्यांचे जे मराठा समाज आमच्यामध्ये घुसखोरी करत आहे त्यांना घुसखोरी करू देऊ नये असा आमचा एक ठाम निर्णय केलेला असून आम्ही सर्व आता कुणबी बांधव इथं जमा झालेलो आहोत। तसेच मराठा समाजा कोणत्याही प्रकारे किंवा परिस्थितीप्रमाणे किंवा अप्रत्यक्षपणे मराठा समाजा ओबीसीमध्ये जो प्रवेश करण्यात येणार आहे त्यालासुद्धा आमचा कुणबी समाजाचा पूर्ण ठाम विरोध असून आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना आमच्या ओबीसीमध्ये सामील करून घेणार नाही असं आम्ही सर्व कुणबी समाजाच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।